जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो. माझे नाव मंगेश शिवरुके आहे आणि आजच्या या घडामोडीवर थोडं मी बोलणार आहे. आज नागपूर येथे पेट्रोलची महामारी दिसून येत आहे मित्रांनो. नक्की काय कारण आहे? युद्ध की आणखी काही? जर युद्धाने जर आपल्या या भारत देशात इतका फरक पडत असेल तर आपण किती आत्मनिर्भर आहे किंवा किती निर्भर आहे याचा अंदाज तुम्हाला लागलाच असेल. हे लक्षात घ्या मित्रो. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात उपाशी राहून 1500 मैल पैदल जाऊन लढाया केल्या मित्रांनो. पायी जाऊन पायी जाऊन लढाई केल्या. त्यावेळेस इतका जर आपला देश जर इतका निर्भर राहिला असता तर आपल्याला स्वातंत्र्य मिळवता आलं असतं का? नाही मिळवता आलं असतं. माझं मत इतकंच आहे की कोणत्याही देशावर इतकं आत्मनिर्भर राहू नका की येणारं युद्ध आपल्यावर जरी आलं तरी आपल्याला लढायला जमणार नाही, असं नाही झालं पाहिजे. माझं म्हणणं असं आहे की खंबीर व्हा, कोणत्याही गोष्टीत खंबीर व्हा. आज जर तुम्ही पेट्रोलचा साठा जर साठवून ठेवला तर तो खतम होणार नाही का? होणारच आहे. जर तुम्ही कितीही साठवून ठेवाल, तुम्ही जितका जास्त साठवून ठेवाल तितका जास्त खर्चही करणार आहे. हे लक्षात घ्या. नुसता पैशानं आपण सगळं काही विकत घेऊ शकत नाही. परिस्थिती कधीही विकत घेऊ शकत नाही. परिस्थिती कारण ही बदलत असते नेहमी. आता काय परिस्थिती आहे, पुढं काय परिस्थिती येणार आहे, म्हणून नुसता एका गोष्टीवर इतकं रिॲक्ट होऊन चालणार नाही. कारण कसं आहे, म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की नुसत्या पेट्रोलच्या या साठ्यामुळे इतका जर फरक पडत असेल तर मला नाही वाटत की आपण पुढंही लढू शकतो. ठीक आहे. जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो. लक्ष घ्या, लक्षात ठेवा. ठीक आहे.